सर्वांचं स्वागत. सध्या आपण बघतोय शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे आणि आता बातमी खरं तर कांदा उत्पादकांसाठी आहे. ही बातमी त्यांच्यासाठी का मोठी आहे? कारण कांदा पुन्हा एकदा बळीराजाला रडवताना दिसतोय. कांद्याच्या दरात घसरण सातत्यानं सुरू आहे आणि असं असल्यानं बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका बसतो, तर पिंपळगावला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालंय. केंद्राच्या निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना आता मोठा फटका बसताना दिसतोय. चांदवडच्या बाजार समितीमध्ये 10 दिवसांमध्ये कांद्याचे दर 1500 वरून 1400 वरती आलेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या बाजारभावात 1900 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे. 30 क्विंटलच्या ट्रॉली मागे शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजार रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना कांदा पुन्हा एकदा रडवताना दिसतोय. ग्राफिक्सच्या माध्यमातून सध्याची परिस्थिती बघूयात. नाशिक जिल्ह्यात 13 दिवसांमध्ये दर दिवशी 7.5 कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. पिंपळगाव मधला कांदा विक्रीतून 10 दिवसांमध्ये 22 कोटींचं नुकसान झालं. ट्रॉली मागे शेतकऱ्यांचं 30 ते 40 हजारांचं नुकसान होतंय. शिवाय शेतकऱ्यांना दिवसाला 1.5 ते 2 कोटींचा चुना लागतोय. प्रत्येक शेतकऱ्याला लाख ते 10 लाखांपर्यंतचा फटका हा कांद्यामुळे सहन करावा लागतोय आणि त्यामुळेच कांदा शेतकऱ्यांना रडवतो. तर सध्या शेतकऱ्यांसंदर्भातले अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की राज्यात गाजताय. या संदर्भात आता पुढे काय निर्णय होतात हे तर बघायचंय. मात्र तुर्तास वळूयात पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे टॉप 50च्या माध्यमातून. चोरानं समोर येऊन बंदूक रोखून धरली तरी बँक कर्मचारी मात्र फोनवर निवांत बोलत होता. ही घणाघाती टीका समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी केली आहे. उत्तर प्रदेश आता गुन्हेगारीसाठी नंबर 1 झालाय. योगी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून ते बोलत होते. अंबरनाथमध्ये ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका चोरट्यानं रिक्षा चोरून नेलेली आहे. अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरातली ही घटना आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने ॲक्टिवा 125 प्रकारची OBD 2B अशी दुचाकी बाजारात आणली. तिची किंमत 94 हजारांपासून सुरू आहे. या TFT डिस्प्ले, दिशादर्शक नकाशा आणि होंडा रोड सिनॅक ॲप मार्फत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अशी वैशिष्ट्ये आहे. नागपूर मुंबई महामार्गावर तर बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. जळगाव जिल्ह्यातील तरसोत या फाट्याजवळची ही घटना आहे. चालकानं सावधानता बाळगली, प्रवाशांना वेळीच खाली उतरवलं, त्यामुळे मोठा अनर्थ मात्र टळला. सुप्रसिद्ध गायक शान यांच्या निवासी इमारतीला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. म्हाडाच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे. अर्ज विक्री स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळानं घेतलेला आहे. त्यामुळे इच्छुक 6 जानेवारीपासून अर्ज भरू शकतील. दरम्यान आता ही सोडत 31 जानेवारीला काढण्यात येणार आहे आणि ही सोडत आता 31 जानेवारीला निघणार असल्याचं सांगितलं जात आहे. भारतीय एअरटेलने 2016 मध्ये मिळवलेल्या स्पेक्ट्रमच्या देण्यापोटीचे 3626 कोटी चुकते केले. या देण्यापोटी त्यांना 8.65% व्याज भरावा लागतोय. एअरटेलने या कॅलेंडर वर्षामध्ये स्पेक्ट्रमच्या देण्यापोटी 28,320 कोटी रुपये भरले. वाहनधारकांच्या वाहनांची 20 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान वैधता संपली असेल तर टॅक्सी परवाना रद्द करून नवीन परवाना काढून घ्यावा, हे आवाहन कल्याण परिवहन विभागातर्फे करण्यात आलं. आयुर्मान वैधता संपलेल्या वाहनांची परिवहन विभागाकडून तपासणी केली जाते. नवीन वर्षाचं स्वागत आणि नाताळच्या सुट्टीमुळे समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र समुद्राच्या ठिकाणी पर्यटकांच्या मृत्यूच्या घटना घडतात. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. सर्वत्र क्रिसमसची धूम दिसते. धुळ्यातील देवपूर या ठिकाणी चर्चलाही आकर्षक विद्युत रोषणाई झाली आहे. या डोळे दिपवणाऱ्या विद्युत रोषणाईला बघण्यासाठी नागरिक आता गर्दी करतायत. महामार्गाची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीचा पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला मारक फटका दिसतोय. दरवर्षी नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी हजारो पर्यटक पालघरमध्ये येतात. याच वेळेची प्रतीक्षा हॉटेल आणि रिसॉर्ट व्यावसायिक करतात. मात्र महामार्गाच्या कोंडीमुळे बुकिंगमध्ये 20% घट झाली आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरून होणारी सर्व उड्डाणं आता नव्या टर्मिनलवरून होणार आहे। ही माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली। उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला। NMMTच्या वतीने नवी मुंबईमधील अटल सेतूवरून आता मंत्रालय गाठण्यासाठी 2 बस सुरू करण्यात आलेल्या होत्या। मात्र या बसचे तिकीट दर जास्त आहेत, त्यामुळे प्रवाशांनी पाठ फिरवले। प्रवासी वर्गाचा अल्प प्रतिसाद बघता परिवहन उपक्रमानं बसचं भाडं कमी करून प्रवाशांना दिलासा दिला। रायगडमधल्या JSW कंपनीनं पोलाद निर्मितीच्या कारखान्याचे विस्तारीकरण करण्यास सुरुवात केली। मात्र याचा फटका शेतकरी आणि मच्छीमारांना बसणार आहे। या परिसरातून जाताना उडणारी धूळ फुफ्फुसात जाते, त्यामुळे गंभीर आजारांचं प्रमाण वाढत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प झाला। तब्बल 1000 पेक्षा जास्त गाड्या अटल टनेलमध्ये अडकल्या। हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होते, त्यामुळे राज्यातील 30 आणि 2 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मध्ये हिट अँड रनची घटना घडली। पारगाव स्विफ्ट डिझायर कारने 2 ते 3 वाहनांना उडवलं। अपघातात 9 जण जखमी झाले। जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आता दाखल करण्यात आलं। संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहू येथून संगमनेर या ठिकाणी भोटा या गावी हेलिकॉप्टरने नेण्यात आल्या। यंदा संत तुकाराम महाराजांचे 373 अमृत महोत्सवी वैकुंठ मगन वर्ष आहे, तर या निमित्त आता अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन झालंय। क्रिसमस निमित्त मनमाडच्या ब्रिटिशकालीन चर्चला विद्युत रोषणाई झाली आहे। संत बार्नबा चर्च व्यतिरिक्त अन्य विद्युत चर्च रोषणाईने उजळून निघाले। कुंभमेळ्यावरती आता सिंहस्थ कुंभमेळ्यावरती टपाल तिकिटाला मंजुरी मिळाली। 2027च्या वार्षिक अंक कार्यक्रमात त्याचं प्रकाशन होणार आहे। माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांमधून या तिकिटाला मंजुरी देण्यात आली। अभिनेता अल्लू अर्जुन याला हैदराबाद पोलिसांनी नोटीस बजावली। त्या नोटीसमध्ये चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले। चेंगराचेंगरी मृत्यू प्रकरणामध्ये पुन्हा एकदा अल्लू अर्जुनची चौकशी करण्यात येणार आहे। महाराष्ट्रात पुढील 2 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय। मुंबईमधील हवामानात होणारे बदल आणि वाढणारं प्रदूषण हे हंगामी पुढील काही दिवस मुंबईमध्ये प्रदूषण असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे प्रमुख होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे। आणि आता उद्या नाताळ संपूर्ण देशभरामध्ये साजरा होणार आहे। नाताळच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये मात्र भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। साई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी दिसते आणि पुढील 8 ते 10 दिवस शिर्डीमध्ये भाविकांचा ओघ असाच सुरू राहणार आहे। प्रत्येक वर्षी नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये लाखो साई भक्त भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात। यावर्षी सुद्धा भाविकांच्या गर्दीने साई नगरी फुलून गेली आहे। तर आपण हे दोनही दृश्य पाहतोय। साईंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी खरं तर शिर्डीमध्ये दिसते। सध्या आपण जर बघितलं तर नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुट्ट्या या सध्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आणि त्यामुळे देवदर्शनासाठी नागरिकांची गर्दी दिसते। साई मंदिर परिसरातून याचाच आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडेंनी घेतला। पाहूयात सध्याची सर्व परिस्थिती। नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांसोबतच धार्मिक स्थळे देखील मोठी गर्दी होताना दिसते। सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भाविक जे आहे ते आपल्या कुटुंबियांसोबत या ठिकाणी साई चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत। प्रत्येक वर्षी आपण जर बघितलं तर नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ज्या सुट्ट्या येतात त्यावेळी साई भक्त शिर्डीमध्ये मोठी गर्दी करत असतात आणि त्याच धर्तीवरती यावर्षी देखील मोठी गर्दी जी आहे ती साई भक्तांची झालेली आहे। साई मंदिराच्या दर्शन रांगांसह शिर्डीतील रस्ते जे आहेत ते देखील साई भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेले आहेत आणि ही जी गर्दी आहे ही गर्दी लक्षात घेता साई संस्थांनी देखील साई भक्तांचे दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।
अनेक जण खरं तर देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करत असतात आणि त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी जी आहे ती सध्या बघायला मिळते. या संदर्भातल्या अपडेट्स पुढे घ्यायचे आहेत. तुर्तास घेऊयात इतर बातम्यांचा धावता आढावा. नाशिकच्या येवला मनमाड परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून धुक्याची चादर पसरली आहे. या वातावरणामुळे रब्बीच्या पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. त्यामुळे बटाटा, शेवगा आणि मटारच्या आवकेत वाढ झाली. त्याचे दरही स्थिरावले. जालना जिल्ह्यातील सीसीआयच्या 8 केंद्रांवर जवळपास 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विक्रीसाठी आणलेला नाही आहे. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस अजूनही शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवल्याचं दिसतंय. ऊस पिकांवर अतिथंडीमुळे विपरीत परिणाम दिसतो. ऊस पिकांवरील पानांवरील पांढरे किंवा हिरवट पिवळसर पट्टे दिसतात. त्यामुळे शेतकऱ्यांवरती आता संकट ओढावलंय. नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला विविध प्रकारच्या केक्सची मागणी वाढलेली आहे. फ्रूट केकला अधिक पसंती आहे, तर प्लम केक आणि विविध फ्लेवर्सचे केकही बाजारात सध्या आलेले आहेत. सोयाबीन तेलाची मोठ्या प्रमाणात सध्या आवक झाली आहे. मात्र बाजारपेठेत मंदीचं वातावरण आहे. सोयाबीन तेलाच्या भावात 5 ते 7 रुपये लिटर मागे घसरण झाली आहे. धाराशिव या ठिकाणी शेतकऱ्यांनी हमी भावानं सोयाबीन विक्री करता यावी म्हणून खरेदी केंद्रांवर जाऊन सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी केली. परंतु महिना उलटूनही शेतकऱ्यांना खरेदीचे मेसेज आलेले नाहीये. ही तक्रार कळंब व तुळजापूर उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून केली जाते. मका पिकाला 2,225 रुपये हमी भाव आहे. असं असताना बाजारात हमी भाव मिळत नसल्याचं चित्र आहे. देशासह राज्यभरात आवक वाढतीये, बाजारभाव तेवढेच आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला काही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात पीक भाव संरक्षण योजनेची पायाभरणी ही सध्या करण्यात येणार आहे. पिकांच्या योग्य दराला देखील विमा संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. ग्रामसभांच्या माध्यमातून याबाबतचा ठराव आता घेऊन सरकारकडे सादर करण्यात येणार अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शासनाकडून क्रॉप सर्व्हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकरी पिकांची माहिती सातबारासाठी थेट कृषी खात्याला पाठवू शकतील. शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांची वाट बघावी लागणार आहे. यासह इतरही कामांसाठी शेतकऱ्यांना हे ॲप्लिकेशन फायदेशीर ठरणार आहे. सरकारने जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी वाढ केली. त्यामुळे 4 ऐवजी केवळ 2 प्रकारात शुल्क आकारणी केली जाईल. नव्या पत्रानुसार शेत जमिनीसाठी नियमित मोजणी शुल्क 2,000 तर द्रुतगती मोजणीसाठी 8,000 रुपये मोजावे लागते. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यामुळे आता आदिवासी आणि दुर्गम परिसरातील महिलांना काही प्रमाणात आधार मिळालाय. मात्र जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडले. त्यामुळे लाडक्या बहिणींना महागाईचा फटका बसलाय. सुमारे 35,000 लाडक्या बहिणींचं आर्थिक बजेट आता कोलमडलंय. आणि यानंतरची बातमी जरा वेगळी आहे. तुम्ही कधी दूध पिणारा कोंबडा पाहिलाय का? नाही ना? तर साम टीव्हीवर तुम्हाला आज असा दूध पिणारा कोंबडा बघायला मिळेल. दूध पिणारा कोंबडा हा कोंबडा आहे सोलापूरचा. राजा असं या कोंबड्याचं नाव. आणि हो, नावासारखाच हा कोंबडा राजाही आहे. कारण दूध पिणारा हा कोंबडा 6 किलोचा आणि 1 वर्षाचा आहे. दूध पिणारा हा कोंबडा पाहून तुम्हाला चक्क एखाद्या बॉडी बिल्डरचीच आठवण होईल. अशी या राजाची कोंबड्याची तगडी अशी शरीरयष्टी आहे. म्हणूनच त्याचा खुराकही तसा आहे. हा कोंबडा दररोज सकाळी मका, भरडा आणि भुसा खातो. तर दुपारी तांदूळ, गहू, बाजरी खातो. रात्रीच्या वेळेस पुन्हा भुसा याशिवाय 100 मिलीलिटर दूधही तो पितो.
सोलापूरच्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात हा दूध पिणारा राजा कोंबडा सर्वांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. तर याचा आढावा आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय्या यांनी घेतलाय. बघूयात सविस्तर. सोलापूरमधील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये सध्या राजा नावाचा कोंबडा हा चांगलाच भाव खाताना दिसून येत आहे आणि सोलापूरकरांसाठी मुख्य आकर्षणाचं केंद्रबिंदू हा राजा नावाचा कोंबडा होत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर वनराज क्रॉस प्रजातीचा हा जो कोंबडा आहे तो अवघ्या 12 महिन्यांचा आहे आणि 12 महिन्यामध्येच आपण बघू शकता की त्याचं तब्बल 6 किलो वजन जे आहे ते या कोंबड्याचं आहे. बारामतीमधील पांढर वस्तीमधून हा कोंबडा जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. याची निगा अशी वेगळी अशी काहीच नाही, फक्त याला खुराकामध्ये दूध आहे एवढंच वेगळं आहे. याचं अट्रॅक्शन म्हणून आपण इकडं आलेलो आहे, अट्रॅक्शन म्हणून निमंत्रण केलं. आम्ही विकायला तर नाही काढलेला, पण याला मागणी आलेली आहे, 50,000 मागणी आलेली आहे. बघू शकता आपण की कोंबडा दूध पितोय अशा पद्धतीचे चित्र आपल्याला क्वचितच पाहायला मिळतं. कोंबडा हा स्वतः गाईचं दूध जे आहे ते या ठिकाणी प्राशन करतोय. कॅमेरा पर्सन तौसिफ शेख सह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर.